करा रे बापांनो साधन हरीचे, करा रे बापांनो साधन हरीचे, झणी करणीचे करू नका. जेनी नाही जन्म यमाची यातना, ऐशिया साधना करा काही. साधनाचे सार मंत्र बीज हरी, आत्मतत्व धरी तुची. कोटी कोटी यज्ञ नित्य याचा नियम, एक हरिनाम जपता घडी. एका जनार्दनीनं घ्यावा संशय, निशेष होय हरिरूप. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागोता जन्म घेणी. मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमता वरिष्ठ, वातात्मजम वानर युथ मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रये. समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. आता हृदय ही आपले चौपाळून या भलीवरी वैसू पावले. श्री गुरूंची ज्यांचे केले स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण, तिचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. करा रे बापांनो साधन हरीचे, झणी करणीचे करू नका. हरी मुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागोता जन्म गेली. विठ्ठल विठ्ठल आता काढा, काय अडचण नाही. आज आपल्या या पवित्र तीर्थक्षेत्र नगरीमध्ये अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने, संत महंतांच्या विद्वजनांच्या चरणकमलाने, अनेक महापुरुषांच्या वास्तव्याने पावन झाली आपली ही जेजला पवित्र नगरी. या पवित्र तीर्थक्षेत्र नगरीमध्ये गुरुनाम गुरुवरी आदरणीय वंदनीय प्रातस्मरणीय श्रोत्री ब्रह्मनिष्ठ महान तपोनिधी वैराग्याचे महामृत ज्ञानाचे सागर सच्चे नामधारक विश्वातील थोर संत सद्गुरू श्री संत स्वानंद सुखनिवासी गुरुवरे सीताराम बाबा यांचे जन्म सप्तशताब्दीचं सुद्धा औचित्य. गुरुनाम गुरुवरी आदरणीय वंदनीय प्रातस्मरणीय श्रोत्री ब्रह्मनिष्ठ महान तपोनिधी वैराग्याचे महामेरू ज्ञानाचे सागर निष्णात वैष्णव अखंड पंढरीची वारी करून जगाच्या मालकाला सुद्धा आपल्या घरी राबवण्याची किमया या सत्पुरुषांनी केली, करून दाखविली या जगाला, ते आपले सद्गुरू स्वानंद श्रीनिवासी गिट्टे बाबा यांनी हे नारळी सप्ताहाचं गुरुनाम गुरुवरी आदरणीय वंदनीय प्रातस्मरणीय श्रोत्री ब्रह्मनिष्ठ महान तपोनिधी संत साहित्याचे गाढे अभ्यासक श्री संत सद्गुरू चित्रामगडाचे महंत, पंढरपूर मठाचे अधिपती, आळंदीचे अधिपती श्री गुरुवर्य महालिंग बाबा यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी सुरू केलेला हा नारळी सप्ताह. त्या सप्ताहामध्ये कीर्तन रूपी शिवेचा योग जमिले सर्व अगदी गुणीजन गंधर्वासारखे गायनाचार्य. तुमच्याबद्दल काय बोलायचं बाबा, गोड मस्त. दीपक बाबा त्यांनी माझी बरेच कीर्तन वाजवलेत अगोदर, ह्याच्या अगोदर, आणि दोघंही फार वयाच्या मानानं गोड वाजवतात. आणि बरं वाटलं मला हार घातल्यामुळे त्यांना. खरंय बाबा, काय होतं बाबा, एक शोकांती काय बरं का, गुणवानाला आपल्याकडे प्राधान्य देत नाहीत महाराज. मग कार्यक्रम तर त्यांच्याशिवाय नाही आहे का, त्यांच्याशिवाय कार्यक्रम. गायक वादक जर नसतील, आता तुम्ही दोघं जण म्हणणार मला येणं होणार नाही, हे दोघं जण म्हणले मला येणं होणार नाही. आता तुम्ही चौघं जणांनी जर नाही म्हणल्यानंतर हे मडत चालायचं कसं बरं. नाहीतरी मला किती लोक लागणार आहेत शेवटी. बरोबर आहे का नाही. मग इतकी ताकद आहे महाराजांची, जीव तोडून वाचवतात बरं ते बाबा. हार घालणं गरजेचं आहे महाराज, सत्कार करणं सुद्धा त्यांचा गरजेचं आहे महाराज. मी तर बऱ्याच ठिकाणी पुष्पाचा वर्षाव करायला येत असतो महाराज. अरे ह्यांना जर आपण आज प्रोत्साहन दिलं तर उद्याचं भविष्य खूप मोठे महाराज त्यांच्याकडं. पण आपण गायकवादा
एक नुसतं ह्या करतात. तू ये ना इकडे ह्या करतात. जाहिराती कारखाना कुठला ह्या म्हणजे काय मोकार बोलतात महाराज लोक. बोलताना हिशोबात बोलत जा. त्यांनी 10-20 वर्ष गेली त्याच्यामध्ये, तुमचे 10-20 वर्ष गेली त्याच्यामध्ये आणि अजून आयुष्य घालवत ह्याच्यामध्ये. बरोबर आहे. इतकं सोपं आहे का महाराज ते आपल्याला? इतकं सोपं नाही ते. मग एवढं सोपं नसताना सुद्धा तुम्ही एवढा जीव ओतून या ठिकाणी या नारळी सप्ताहाला उपस्थित आहे आणि तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी असते बाबा. मी निक्या वाजविणाराच्या तालमीतला आहे. आमची तालीम म्हणजे गुरुवार लटपटे बाबाची तालीम आहे. निक्या वाजविणाराची तालीम आहे. मी त्यांचा विद्यार्थी 1970चा त्यांचा विद्यार्थी. पण बाबा म्हणले तू ह्याच्या नादीच लागू नकोस म्हणले. आपल्याकडं म्हणले कीर्तनकारच कोणी विद्यार्थी होईना, तू एवढा तरी हो म्हणले कीर्तनकार. म्हणून मला तिकडलं काढून इकडे टाकलं त्यांनी. महाराज त्यांनी म्हणायचे इतकं अवघड आहे मृदंगाचं, कारण तुम्हाला इतकी जबाबदारी असते. एकतर बेताल आणि बेसूर लोकांना घेऊन चालायचे महाराज. ताला स्वरातल्याला काय अवघड नाही चालणं मग, पण बेताल बेस्वरातल्याला घेऊन चालणं. बरं पुन्हा ते बेसूर लोक मान्य करीत नाहीत. ही शोकांती काय महाराज. माझा स्वर गेला माझा, तू का गंधर्व असा मावस भाऊ का काय? मान्य कर ना, स्वर गेला त्याच्यात एवढं काय विषय मान्य करा. आणि आमचे महाराज म्हणायचे बाबा तुम्हाला भजन जर बघ तुला भजन शिकायचं का? म्हणलं हा. मग भजन शिकायचं असेल तर भजनातल्या चुका मान्य कर. ताल गेला ना मान्य कर, स्वर गेला ना मान्य कर. आणि भजनातल्या चुका जर मान्य केल्या तर लय लवकर भजन येते महाराज. पण आपल्याकडे मान्य करायची सवय. मी कुठं तालातून जात असतो, अख्ख्या गल्लीतून गेलात तुम्ही. काय उपयोग आहे? एक सुद्धा काकरी नीट ठेवली नाही गाता असताना म्हणल्यानंतर काय मला सांगतो तुम्ही आता उपयोग काय ते? म्हणून हे मान्य काय. म्हणून गायक आणि वादक हे वारकरी संप्रदायाचा प्राण आहे महाराज. प्राण कणा आहे. पाठीत जसा कणा महत्वाचा आहे ना, तसं हे कणा आहेत गायक आणि वादक. तुम्ही गोड गंधर्वासारखी गायनाचार्य आमची दीपक ज्ञानेश्वर माऊली, तुम्ही सर्व या ठिकाणी महाराज परीक्षिती सारखे श्रुतिगण आणि समस्त संत जनाबाईसारख्या माता भगिनी. अभंग आहे नाथ महाराजांचा, पण हरिपाठ प्रकरणातील अभंग आहे. नाथबाबाचा हरिपाठ सगळ्यात एकदम सुटसुटीत हरिपाठ असेल तर नाथबाबाचा हरिपाठ. साखळी पद्धतीचा हरिपाठ आहे महाराज. साखळी पद्धतीचा माऊलीपेक्षा सुद्धा लवकर पाठवणार तो हरिपाठ आहे महाराज नाथबाबाचा. पण तिकडे ओळखच नाही कोणी आपलं. आणि सगळा निका वेदांत हरिपाठामध्ये महाराज नाथबाबाचा. बघा तुम्ही कितीतरी गोड आहे महाराज. शुक्तीवरी रजत पाहता डोळा दिशे आणि रज्जूवरी भाषे मिथ्या सर्प. अख्खी वेदांताची प्रक्रिया का अभंगाच्या तुकड्यात आणली नाथ महाराजांनी. काय ताकद आहे महाराज त्यावेळेला. म्हणजे ही ताकद आहे नाथबाबा, ही हरिपाठामधली ताकद आहे. म्हणजे हरिपाठ नाथबाबाचा म्हणजे आपल्या वारकरी संप्रदायाची सर्वात मोठी पर्वणी महाराज, सगळ्यात मोठी पर्वणी. आणि नाथबाबाचा हरिपाठ आणि माऊलीचा हरिपाठ म्हणल्याशिवाय भोजन सुद्धा करू नाही आपण वैष्णवानी महाराज. पण आपण म्हणत नाहीत, मीच म्हणत नाही, तुम्हाला काय म्हणायची गरज आहे? आणि हरिपाठ न म्हणता भोजन करणं म्हणजे म्हशीनं कडबा खाल्ल्यासारखं आहे महाराज. ते हे तुम्हाला सांगेल. कारण साधना ही काय आहे? एक साधना आहे. मग ही साधना करत असताना साधना जगामध्ये अनेक आहेत आणि अभंगामध्ये नाथ महाराज साधना सांगतात. नाथ महाराज म्हणतात तुम्हाला तरुणोपाय मार्ग जर असेल तर एकच आहे. कोणती? एक नामचिंतन साधना. साधना अनेक आहेत. तसं निळोबारा म्हणतात नाना साधनाच्या केल्या परी न पवती व याच्या दारवंटा. निळोबारा म्हणले अनेक साधना केले, ह्याच्या दारापर्यंत काही आले नाही. मग ज्ञानोबारा सुद्धा म्हणतात बरेच साधन आहेत. योग याग विधी आणि येणे नो हे सिद्धी वायाची उपाधी दंबधर. ज्ञानोबारा म्हणले योग आहे याग आहे नाही असं नाही, पण त्या साधनेनं कधी कधी दांभिकपणा येऊ शकतो आपल्याकडं. मी यज्ञ केला, मी योग केला, मी हे अमुक केलं, ह्याचा काय येतो? अहंकार येतो. आणि अहंकार आल्यानंतर दांभिकपणा अंगामध्ये येतो. आणि दांभिकपणाचा अंगामध्ये आला तर तो कोबाऱ्या म्हणतात दंभे करू भक्ती आणि सोंग दाऊ यांना आणि आंतरिक भावना वेगळीची. महाराज म्हणजे दांभिक भक्ती ही काही कामाची नाही. विठाल महाराज प्रेमानं परमार्थ केल्यामुळं पांडुरंग परमात्म्याला बोलवायची गरज लागली
नाही, स्वतः बाबांनी ह्यांच्या घरी येऊन काम केलं. कोणती साधना आहे? फक्त नामचिंतन आहे महाराज. ज्ञानोबाराय सांगतात, मी हजारो तत्व पाहिली, अनेक तत्व पाहिली, पण मला एकच तत्व आवडलं. ज्ञानोबाराय शब्द आहेत, नामा परत्य तत्व नाही रे अन्यथा, वाया अनेक पंथा जाशी. माऊली म्हणले अनेक तत्व पाहिले मी, पण मला एकच तत्व आवडलं. कोणतं? नामतत्व. कारण नामासारखं तत्व या जगाच्या पाठीवर शोधून सापडणार. हे ज्ञानोबाराचे शब्द आहेत महाराज. ज्ञानोबाराचे मुळात ज्ञानोबाराय योगी आहेत. योगी. विठ्ठल विठ्ठल हलो विठ्ठल हलो विठ्ठल. पण योगी ज्ञानोबाराय, पण आपलं वारकरी संप्रदायाचं परम भाग्य ते नामधारक झाले महाराज. नाहीतरी ज्ञानोबाराला ह्याची काही गरज सुद्धा नव्हती महाराज. का? सगळं प्राप्त होतं त्यांच्याकडं. अहो किती प्राप्त होतं. चांगदेव महाराजांना सांगितलं, ह्यांना ज्ञान घ्यायला कुठं जायची गरज पडली नाही. का? उपजताची ज्ञानी हे चांगदेव महाराज म्हणतात. जनाबाई म्हणतात ज्ञानाचा सागर आमचे ज्ञानोबाराय. तुकोबाराय म्हणतात तुका म्हणी नेनो युक्तीची या खोली. मला ती खोली कळाली नाही ज्ञानेश्वरीची. आणि आपल्याकडे बरेच लोक म्हणतात महाराज आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये खोल अभ्यास आहे. माईकट डोक्यात घालाव म्हणतात. खोल अभ्यास माऊलीचा. एक उभी कळणं अवघड झाली महाराज आपल्याला. आपल्याला बी राग येतो, पण ते 10-5 रुपयामुळं आपण अभ्यास करू शकत नाही महाराज. कारण माऊलीचं वाङ्मय एवढं सोपं नाही येणार असं माझं मत नाही महाराज. ज्ञानोबा त्याच वेळेस म्हणाले, तुम्हाला कठीण काहीच नाही, पण अभ्यास करावा लागेल. अभ्यासाची नी बळी आणि एकागती अंतराळी व्याघ्र सर्प प्रांजळी केली की. अहो तुकोबाराय म्हणले असाध्य ते साध्य आणि करिता साया. करण अभ्यास तुका म्हणे, करण अभ्यास तुका म्हणे, करण अभ्यास तुका म्हणे, करण अभ्यास म्हणे. असत ते साध्य करिता सायास, करिता सायास. असत ते साध्य करिता सायास. करण अभ्यास तुका म्हणे, करण अभ्यास तुका म्हणे, करण अभ्यास तुका म्हणे, तुका म्हणे, तुका साध्य ते साध्य आणि करिता सायास. पण कारण अभ्यास तुका म्हणे. महाराज म्हणले जगात असाध्य काही नाही, सगळं साध्य होईल, पण केव्हा? अभ्यास करावा लागेल. त्या न्यायानं साधना कोणतीच कठीण नाही. योग मार्ग सुद्धा कठीण नाही. कोण म्हणलं योग मार्ग कठीण आहे? पण आता कलियुग आहे. आता सध्या कोणतं युग आहे? कलियुग आहे. आणि कलियुगामध्ये हे मार्ग आता चालणार नाही. का? आता एक कारण आहे, कारण कलियुगामध्ये लोकांना वेळ कमी आहे. आता बाबा लोकांना वेळ राहिलेला. बरेच जण म्हणतात नाही महाराज आम्हाला जेवायला पण वेळ नाही. आता जेवायला पण वेळ नाही म्हणणारे गिराईक महाराज काय देवा लावणार आहेत पुढे चलून आता. हा तरी महाराज किती घाई आहे महाराज जेवताना. तरी बघा आता फक्त ह्या सप्त्यातच पंक्ती सध्या आता बसून, बाकी कितीही मोठा कार्यक्रम लहान असू द्या, लग्न नाव लय गोड आहे त्या जेवणाचं नाव. काय नाव आहे? बफे. शुद्ध भिकार चोटाचं लक्षण आहे ते. हातात ताट घ्यायचं, चपाती वाडा, भात वाडा, ह्या मुस्काड फोडाव धरून. आम्ही बरी भिक्षा मागणारे महाराज. आणि गाई राहते पायात बुट तसेच. खूप गोड झाल्यावर गिळ अगोदर मूठ तरी काढ ना. तेव्हा नाही स्टँडर्ड आणि क्वालिफाईड हे सुधारित पायात बुट घालून जेवायलेली. तरी बरेच आहेत अजून बिचारे. अजून 20 वर्षानंतर बुटामध्ये वरण घेऊन खातील महाराज गिरायक. येणार आहे काय बघा ते. हे काय नाही मग फक्त ह्यांची भाषा सुधारली. ह्याच्या पलीकडे मी तर रोज सांग फक्त भाषा चांगली महाराज. ह्याच्या पलीकडे ह्यांची काही सुधारणा नाही. भाषा नाही मंजूर आहे महाराज. भाषा फार गोड भाषा असते. कधी कधी तर का नाही आपलं ग्रामीण भाग बरं वाटतं बाबा. आता गेल्या मस्त शेवग्याच्या शेंगा भाकरी दन 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 जीवन मोकळं. काही ठिकाणी मोठी बंगली, आपण दिवसभर प्रवासानं कटाळलेली आणि त्यांचा मंजूळ आवाज. महाराज आलात ना
का डोळ्यात माती पडली का आळात ना म्हणलं आलो ना वाटे पाणी वगैरे देऊ का म्हणलं नदीवर जाऊ का तर पाणी ते प्यावं लागलं ना आता ठीक आहे महाराज मग तुम्ही चाय घेता का दूध घेता म्हणलं एंडोसाल पाणी घेतो एंडोसाल पाणी यानं काय द्यायचे ते खूपच चौकशी आयोग नुसता ठीक आहे महाराज मग तुम्ही भोजन करणार ना मग धाब्यावर जेवायचं का आता म्हणलं मी भोजन करणार ठीक आहे मग तुम्ही भोजनामध्ये काय काय घेणार म्हणलं मी भोजनामध्ये गवत घेणार कडबा घेणार वाडे घेणार तोंडी लावाय चिकल घेणार डोक्यात धोंडा करून घेणार फक्त भाषा सुद्धा देव महाराज ह्याच्या पलीकडे सुधारणा झालं का बसली झालं भाषा झालं का आणि स्टँडर्ड अँड क्वालिफाईड कपड्यानं कपडे लय भारी कपडे आहा कडक किस्तरीचे कपडे महाग लाखानी लपडे पण कपडे कपडे लय भारी महाराज आणि आम्ही मार खातात ते कपड्यामध्ये हे आपला मोकळा कार्यक्रम मारा ढांगळा मसाला आपला साधे कपडे आणि काही काही अशा फॅशन निघाल्यात बाबा आता तर तुम्हाला बरेच बघित निरीक्षक म्हणतो लक्षात आलं असं स्टँडवर तुमच्या किती गिरायक महाराज एक माझ्याकडे आलं एक जण त्यानं अर्ध शर्ट इन केलं तर पुढून मागं मोकळं सोडलं होतं त्यानं पुढून येणं मागून मोकळं जय रे महाराज म्हणलं जय रे अर्ध येईन अर्ध मोकळं फॅशन आहे म्हणला फॅशन म्हणलं राशन आहे का काय लागेल रे पांढऱ्या खरं सांग म्हणलं काय ते त्यानं म्हणला महाराज फॅशन नाही तडजोड आहे कस काय पुढून उंदरानं कातरलंय म्हणला मागे पॅन्टीनं ठिगळी लई चॅप्टर गिरायक हे काय बोलतील काय सांगता येत नाही कलियुगामध्ये असल्यामुळं महाराज सांगतात आता ही इतर जे माध्यम आहेत हे आता चालू शकणार नाहीत का लोकाला वेळ कमी आहे आणि कमी वेळामधलं माध्यम आता आपल्याला अनुभवायचं महाराज मग आता त्या वेळेला कमी वेळातलं आणि कलियुगातलं जलद गतीचं आणि पारमार्थिक साधन असेल तर सध्या फक्त नामचिंतन आहे महाराज कारण का महाराजच सांगतात कलियुगा माझी करावे कीर्तन महाराज म्हणजे आता कलियुग असल्यामुळं तुम्हाला इतर माध्यम आता करता येणार नाहीत का वेळ कमी आहे आणि शरीरातली प्रकृती तेवढ्या मनानं तोला मोलाची नाही आता मग आता प्रकृती बी साधणं गरजेची आहे आता प्रकृती सुद्धा आता योग मार्ग सुद्धा चांगला आहे आणि त्यांनी केला त्यांना माहिती आहे कारण एका जागेवर 12 वर्ष बसायचं एका जागेवर पद्मासन टाकून आणि योग करत असताना भगवान म्हणतात अर्जुनाचा प्रश्न आहे गीतेमध्ये जर योग साधना करत असताना त्या योगी पुरुषाला भोजन लागतं का भगवान म्हणजे लागतं ना त्यांना सुद्धा भोजन असं आहे का मग त्यांना भोजन कोण देतं आणून अर्जुनाचा प्रश्न भगवान म्हणतात अर्जुना त्यांना भोजनाची गरज नाही कारण का भुकी लिया भूकची खावी आणि तहाने लिया तहानची प्यावी अहोरात्र व्हावी मावा वारा महाराज म्हणजे भूक लागल्यावर भूकच खायची तहान लागल्यावर तहानच प्यायची ही योग मार्गातला प्रकार आहे महाराज आता ते 12 वर्ष एका जागेवर बसणं आता आपल्याला 2 तास तरी कीर्तना शक्य आहे का तरी मी बोलत नाही कुणाला बाबा माझा आग्रह नसतो बरं का मांडी घाला म्हणून तुम्हाला सुद्धा आग्रह नाही माझा मांडी घाला म्हणून जर तुमच्या गुडघ्याला त्रास असेल पाय माझ्याकडे लाभवा
आपलं काही बंधन नाही. आता प्रत्येकाला ताण यायला महाराज गुडघ्याला ह्याला त्याला. कुणी म्हणतंय अहो महाराज माझ्या वाट्या गेल्या गुडघ्यातल्या बघून टाक मध्ये आता. मग आता मी काय करू गुडघ्यातल्या वाट्या गेल्या आता माझ्या घरी काय शिल्लक इतकं काय ते आता माझ्या बी एक वाटी गेली महाराज. मीच विचार करायला लागलो काय करावं त्याच्यामध्ये. आता डोसक्याला ताण येणार कारण पिराच पिराला पडलं नसून मला रंग माझाच मला वळी मला का कुणी बी डोसक्याला ताण आणि आमच्या तर एक खुराक मारा डोसक्याला. आता ते नवीनच कॅशेट कोणाच्या घरी गेलं का नाही महाराज आपल्या पोराला एक पोरगी बघा. आता कीर्तन सोडतो ही धंदा करतो. आता ही कुठली बघा पोरगी आहे ना. पोरी आहे तो नाही असं नाही पण गाबडे धड नाहीत ना. आता रात्री 3ला घरी येईलेत काय सप्तेहून येईलेत काही. आणि पहिलं बाबा पुरीच्या बापाला जे ताण दिलं आणि त्याचं पाप फेडावं लागेल महाराज. पहिलं लय पुरीच्या बापाला ताण द्यायचे महाराज जुनी गिराई ग भलता ताण द्यायचा बाबा खरंय का नाही. लय ताण दिली महाराज. ते नवरदेव रुसायचा पारण्या गेल्याला पारावर कपडे घ्यायचे नाहीत. घ्या ना अरे घ्या ना पांढरे नाही घ्यायचं हो. त्यावेळेस मागणी होती 1970च्या काळात मागणी कारण त्याच काळातलं आमचं आहे. मागणी एकच घड्याळ आणि रिडो. आणि लग्नात 2 मास अति बदमास सुईरीक जमीनाला आणि नवरदेवाचा मामा अति लाबाड प्राणी. 2 जणी हे सुईरीक जमीनाला भांडणात थांबणार नाही तिकडे जाणार. आणि नवरदेवाचा मामा दिवसभर मंडपात बसल. नवरदेव आला कोण्या बाबाला खाली गांजा फुकतोय ते देव बाप्पा चला नवरदेवाचे मामा हे तिकडच आंब्या खाली. त्रास दिलेला पहिला म्हणून सांगायला लागलो विठाल मग ह्या कालखंडामध्ये भूक लागणं भूक खाणं शक्य आहे का. शक्य नाही. 2 तास आपण एका जागेवर बसू शकत नाही एका जागेवर तर 12 वर्ष कसं शक्य आहे महाराज. शक्यच नाही. महाराज म्हणले राहू द्या आता त्याची काय गरज नाही. आता बरं कर्म मार्ग म्हणलं तरी गहना कर्मणुगती भगवान स्वतः हे त्या सगळं सूक्ष्म काही नाही. बरं उपासना मार्ग ती बी कुणाच्यानं शक्य नाही. आता मग महाराज योग नको याग नको उपासना नको कर्म नको मार्ग कोणता चांगला आहे. महाराज म्हणजे तिचे एक कारण आहे. आता अवघ्या वाटा झाल्या अवघ्या वाटा झाल्या कले नागाडे साधना कले गडे साधन कले घडे साधन उचित विधान उचित विधी विधान उचित विधी विधान विचित विधान नगडे सर्वथा घडे सर्वदा नगडे सर्वथा घडे सर्वदा भक्ती पंथा बहु सोमा भक्ती पंथा बहु सोमा भक्ती पंथा बहु सोमा भक्तिवंत बहु सोमा भक्तिवंत बहु सोमा भक्तिवंत बहु सोमा भक्तिवंत बहु सोमा अवघ्या वाटा झाल्या क्षीण. महाराज म्हणजे कलियुग आहे ना आता मग कली न घडे साधन मग उचित विधी विधान न कळे न घडे सर्वता. मग काय करायचं महाराज आम्ही भक्ती पंत बहु सोपा पुण्य नागवे या पापा जाणी येणे खेपा येण्याची पंथे खंडती. ही महाराज म्हणतात कलियुगातली साधना आहे. आता कलियुगामध्ये फार तुम्हाला पराकाष्ठा करायची गरज नाही महाराज. आणि कित्येक महापुरुष आहेत महाराज की ज्यांनी फक्त नामाच्या बळावर महाराज अख्ख्या जगाच्या मालकाला ताब्यात घेतलं. ही कशी ताकद आहे नामाची ताकद. एक तर नामबळ दुसरं पाहिजे भावबळ आणि तिसरं पाहिजे विश्वासाचं बळ. ही 3 बळ जर असले ज्ञानोबा म्हणतात भाव बळे
आकळी आणि इरवी नाकळी भावच पाहिजे महाराज. काही नलगे एक भावाची कारण, काही नलगे एक भावाची कारण, काही नलगे एक भावाची कारण, कारण काही नलगे एक भावाची कारण, भावाची कारण, भावाची कारण, काही नलगे एक भावाची कारण, काही नलगे एक भावाची कारण, तुका म्हणे आन विठोबाची, तुका म्हणे आन विठोबाची, तुका म्हणे आन विठोबाची, विठोबाची करिता बरोबरी दुरावची दुरी, करिता बरोबरी दुरावची दुरी, करिता बरोबरी आन विठोबाजी, तुका म्हणे आन विठोबाजी, तुका म्हणे आन विठोबाजी, विठोबाजी करिता बरोबरी दुरावचे दुरी, करिता बरोबरी दुरावचे दुरी, करिता बरोबरी दुरावचे दुरी, करिता बरोबरी दुरावची दुरी, थोडं मॉनिटर लावा द्यायचं साऊंड बंद. काही नलगे एक भावची कारण आणि तुका म्हणे आण विठोबाची. इथं भावच लागतो बा. आंधळ्या पांगड्यामध्ये एक चिंतन आहे महाराज. भाव दिला मज सांगा ते मार्ग दावेला नीट, भ्रांती हे समूळ गेली दिसू लागली वाट, नाचत प्रेम छंदे चालू लागलो सपा आणि एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ. पण कोणती वस्तू आमच्या बरोबर भाव दिला मज सांगा ते. परमार्थामध्ये भावच लागतो महाराज. बरं देवाला भाव लागतो, आपल्याला कमी लागतो का? आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त लागतो महाराज. बरेच माणसं म्हणतात का हो एवढा कार्यक्रम झाला तुम्ही दिसला नाही त्या कार्यक्रमामध्ये, काय महाराज आपल्याला कोणी भाव देतं का तिथं? म्हणजे आपल्याला सुद्धा काय लागतो. मी कशामुळे बनलो एवढं महाराज? आपल्या नाशिवंताला सुद्धा भाव लागतो. आपण नाशिवंत आहेत आणि जगाचा मालक अविनाशी आहे, जो सर्वदा सर्वगत जन्मक्षयातीत तया केली आई घात कदा नोहे, असा अविनाशी परमात्मा आहे. मग नाशिवंताला जर भावाची गरज आहे तर तो अविनाशी परमात्मा आहे ना महाराज. मग त्याला भाव का नकोय? भावच पाहिजे त्याला महाराज. मग त्या न्यायानं महाराज म्हणतात फक्त शुद्ध मुक्त अंतःकरणानं जर तुम्ही नामस्मरण, नाहीतरी ज्ञानोबा शब्द हरिपाठामधली माऊली म्हणले तुम्ही कुठेही जा मला ते देणं घेणं नाही, पण त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, पण चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. एक जण म्हणला भूक लागली, म्हणला आहे का काही नाश्त्याला? ते म्हणले आहे ना, आताच करडीत त्यालात भजी तळलीत म्हणले आपल्या इथं. कोणत्या त्यालात आहेत? करडीचे त्यालात. घरी दळलेल्या पिठाचे आहेत म्हणले. आत्ताच घ्या एक प्लेट. आता करडीचे त्यालातले आणि घरी दळलेल्या पिठाचे आहेत. आता कोण सोडील ते भजी? त्याने घेतला हातामध्ये, पण त्याने सांगितलं खायला काही अडचण नाही, पण ह्याच्यावर रोगर फवारलंय. आता रोगर फवारल्यानंतर भजी कोणी खाईल? मग भजी चांगली नाहीत का? भजी चांगली आहेत ना. करडीचे त्या कोण नाही, भजी चांगले आहेत, करडीचे त्याला ते घरी दळलेल्या पिठाचे आहेत. पण त्याचा खाल्ल्यानंतर जे परिणाम उद्भवणार आहे तो मात्र काय आहे? वाईट आहे महाराज. कारण ते भजी तेवढ्या वाचून सगळे फोल आहेत. तसं आपला किती परमार्थ केला आपण आणि भाव जर नसल अख्खा परमार्थ फोल आहे महाराज. भाव पाहिजे, भाव. एक तर सद्गुरुनिष्ठा पाहिजे, कारण परमार्थामध्ये गुरुनिष्ठा महत्वाची. निष्ठा निष्ठी चालत नाही नाही. एक निष्ठ महाराज. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु बिन देव तुझा पाहता नाही त्रैलोकी, गुरु हा सुखाचा सागरू. ज्ञानोबाराचे म्हणतात पहिल्या अध्यायामध्ये, म्हणून जाण तेने गुरु भजीजे तिने कृत कार्य भुईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. माऊली म्हणले सर्वात महत्वाचं असं तर काय आहे? सद्गुरू. आणि एकदा गुरुवर जर आपली नितांत श्रद्धा असेल. ज्ञानोबाराय म्हणले हरिपाठामध्ये, एक म्हणला माऊली तुम्हाला आता मुक्त व्हायचंय का? माऊली म्हणले अरे ते मागच जन्म झाला म्हणले, मागील या जन्मा मुक्त झालो.
माऊली म्हणले आता मुक्त व्हायची गरज नाही. तरी माऊली म्हणले मी लोकांना म्हणलो मुक्त व्हायची गरज नाही, पण माझ्या सद्गुरू बद्दल थोडं अपमानित झाल्यासारखं वाटतं, म्हणून ज्ञानोबांनी पुन्हा लिखाण करावं लागलं. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आणि आता उद्धरलो गुरु गुरु कृपे म्हणावं लागलं ज्ञानोबारायना. कारण का म्हणून तर मला एकच ओवी फक्त एकदाच म्हणले माऊली तरी अवधान एकले दिजे. त्याच्यासाठी सगळ्या माफी मागितली महाराज त्यांनी. मी माझ्या गुरु महाराजांबद्दल काय बोललो, अवधान एकरी दिजे नाही नाही, हे गुरु महाराजाला बोलायची गरज नाही. बोललोच ना म्हणा तरी बालक बापाची ताटिरी ती बापाशीच जीव लागे, त्या न्यायाने त्यांनी मग खाली ओव्या माफी मागितली महाराज. इतकी काय पाहिजे श्रद्धा आणि गुरु निष्ठा, आणि ज्याची गुरुनिष्ठा आहे ना महाराज त्याचाच परमार्थ परिपूर्ण आहे महाराज. आणि एकदा गुरुबळ जर पाठीमागा असेल, कारण प्रपंच करायचा असेल चांगला तर आईवडिलाची कृपा लागते. प्रपंच आईवडिलाच्या कृपेशिवाय चालत नाही, आणि परमार्थ सद्गुरूच्या कृपेशिवाय चालत नाही महाराज. परमार्थामध्ये काय पाहिजे सद्गुरु कृपा, आणि गुरुकृपा जर परमार्थामध्ये असेल, आता तुमचं हे जे सर्व आहे हे कोणाच्या कृपेवर आहे, गुरूंच्या कृपेवर आहे. आणि एकदा तरी तुम्ही मृदंग जवळ घेतल्यानंतर गुरुचं नाव घेणं काय आहे गरजेचं आहे. आपल्याकडचं आमच्या गुरुला काही कळत नव्हतं, हे शहाणं पाय धुवून पेवत म्हणलं ह्याची आता दुसरं काही नाही. कारण आपल्या गुरुला आपण बोलू शकत नाही, सद्गुरूच महाराज. मग नाहीतरी कबीरदास पण त्याचा अगोदर विचार करा, पाणी पिना छान की आणि गुरु करणा पहिचान की. एक तर पाणी गाळून प्यावं आणि गुरु तपासून करायचं, मेडिकल करावं त्यांचं, MRI वगैरे काय करायचं, काय करावं लागेल त्यांना तपासायचं म्हणजे काय करावं लागेल, काहीच गरज नाही. स्वामी विवेकानंदजी शिक्षणासाठी ऋषिकेशला गेले कैलास आश्रम मध्ये, आणि तिथला कालखंड होता 12 वर्षाचा. किती वर्षाचा? 12 वर्षाचा. पण 12 वर्षानंतर ते म्हणजे आता आपल्याला बाहेर पडायच्या नंतर, पण त्यांनी 12 वर्षे त्यांना लागलीच नाही. त्यांनी 12 वर्षाचा अभ्यास 12च महिन्यात पूर्ण केला महाराज त्यांनी, स्वामींनी 12च महिन्यामध्ये. आणि मग स्वामीजी म्हणले जे 12 वर्षे लागतात ते तुम्ही 12च महिन्यात केलं. आता म्हणजे तुम्ही आता काही राहिले ना, तुम्ही आता भ्रमंती करा, तुम्हाला शिकवायची गरज नाही का, संपलं म्हणले भांडून तुमचं आता जा. आणि मग त्यावेळेला त्यांनी म्हणले आपल्याकडे विद्वत्ता भरपूर आहे, सगळं काही आहे, पण आपल्याला गुरु करायचे म्हणले. आता कितीही ज्ञानी असला पण गुरुशिवाय पर्याय नाही. माझा गुरु करायचे आता, माझा जायचं कोणाकडं. मग त्यांनी त्यावेळेला जे गेले गुरुवर्य रामकृष्ण परमहंसाकडं, आणि गुरुजीकडे गेल्यानंतर गुरुजी योग निद्रेमध्ये होते आतमध्ये, आणि आतमध्ये गेल्यानंतर शिष्यमंडळ म्हणलं स्वामीजी थांबा, योग निद्रेत आहेत म्हणले ते. आता ते म्हणजे हीच वेळ त्यांना तपासायची, आता जागा झाल्यावर उपयोग नाही. मग तिथं गेले तर रामकृष्ण परमहंस अशा अवस्थेमध्ये होते महाराज योग निद्रेमध्ये. मग स्वामीजींनी एक रोकडा काढला आणि त्यांच्या हातावर ठेवला त्या अवस्थेमध्ये, पण रोकडा हातात आल्याबरोबर त्यांचा हात पालता पडला महाराज. आणि मग स्वामीजी म्हणाले ही गुरु कामाची का, ज्यांचं वैराग्य झोपीत जाग आहे, ज्यांचं वैराग्य झोपीत जाग आहे तर जागृतपणे काय असेल, आमचं वैराग्य जाग्यापणे मी खुशाल वाडाखाली झोपलेलं आहे महाराज. ते मलाच लावली आता वैराग्य मूर्ती डिग्री, मला कीर्तनात वैराग्य मूर्ती भरत महाराज जोगी. मी म्हणा बाबा लय घोटाळा झाला ते. आता म्हणलं पत्रिका छापल्या का, म्हणजे हो ते वैराग्य मूर्ती नका म्हणलं. म्हणले का मी 5वी सोडित नाही कोणाची, आणि मला वैराग्य मूर्ती कोणत्याही डिग्र्या कोणा एक जण तर काय बाबा आता तुम्हाला सुद्धा वाईट वाटते, त्यानं अलंकार पदवी घेऊन मला अलंकारायचे. मी बी घाबरलो, म्हणलं अलंकार म्हणल्यावर महाराज चाल म्हणताना सूर बी लागला नाही त्याचा. म्हणलं बाबा डिग्री कुठे घेतली, म्हणलं नाही नाही शोकान लावली. ही शोकाची डिग्री, शोकाची नाही ती. वैराग्य मृत्यू कुणा नाही म्हणता येत नाही महाराज. नाही नाही हे तुम्हाला तुम्ही लावू शकतात, तुमची ताकद आहे तेवढी भजनाची, तुम्ही लावू शकतात अलंकार वगैरे, कारण तुमची ताकद आहे. पण कुणी जर डिग्र्या लावू लागलं त्या डिग्रीचा घनघोर अपमान आहे महाराज. तो विठाल महाराज म्हणजे तुम्हाला एक साधन करावं लागेल. तुम्हाला इतर जे माध्यम आहेत आता हे माध्यम चालणार नाही. आता कोणतं माध्यम आहे, अभंगाच्या कराने बापानो साधन हरीचे
करा रे बापानो साधन हरीचे करा रे बापानो साधन हरीचे करा रे बापानो साधन हरीचे करा रे बापानो साधन हरीचे करा रे बापानो साधन हरी करा रे बापानो साधन हरीचे करा रे बापानो साधन हरीचे झणी करणीचे करुण झणी करणीचे करुण हरिमुखी गाता हरपडी चिंता हरिमुखी गाता हरपडी चिंता झणी करणीचे करुणका धनी करणीचे करुणका हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता कलाले बापानो साधन हरीचे झटी करणीचे झटी करणीचे करू नका करा रे बापानो साधनारीचे धनी करणीचे धनी करणीचे करुणका झटी करणीचे करुणका धनी करणीचे करुणका महाराज म्हणजे तुम्ही एक साधन करा. कोणतं साधन आहे? हरीचे. कारण रे बापून साधन हरीचे. महाराज म्हणजे ही साधन आहे. मग ही साधन करत असताना परमार्थिकाला साधनाची गरज आहे. पण बरेच साधक साधना करतात. पंढरपूरला जाऊन चातुर्मास काय आहे? साधना आहे. पण बरेच जण काही साधना म्हणून साधना, त्यांची साधनाच नाही महाराज. काही साधना चला साधना म्हणून असा प्रकार आहे तो. पण 4-4 महिने एका जागेवरून ते काय करतात? साधना करतात. त्याचं कारण काय? मग आता ही आमची कोणती साधना आहे? महाराज म्हणजे फक्त हरीचं चिंतन ही साधना आहे आपली. नाही महाराज, हरीचं चिंतन साधना आहे. पण महाराज हरीचं चिंतन साधना कोणी केली का? आणि कोणाला ते काही प्राप्त झालंय का? महाराज म्हणजे हरीची साधना केली पहिल्यांदा भगवान शंकराने. आणि हरीची साधना करणारे पहिले कोण आहेत? भगवान शंकर. बघा हरिपाठ काय म्हणतो ते आता. हरी 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 आणि मंत्र हा शिवाचा आणि म्हणती जे वाचा तया मोक्ष. हरी मंत्र हा कोणाचा आहे? भगवान शंकराचा आहे महाराज. आणि भगवान शंकराचा मंत्र असल्यामुळं त्यांनी ही साधना इथं आणली महाराज. त्याच्यानंतर ही साधना गोपीने केली महाराज. गवळणीने केली साधना. गोपी म्हणजे उच्च कुटीच्या गोपी होत्या महाराज. त्या गवळणी साध्या नव्हत्या महाराज. त्या खूप गवळणी म्हणजे वेदांच्या ऋषी आहेत. आणि त्यांनी साधना करून भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग शोधला. त्यांनी सांगितलं, भगवान म्हणतात तुम्हाला सगुण साकार व्हा गोकुळामध्ये, मी सगुण साकार होईल आणि मग परमार्थातला आनंद तुम्ही घ्या. म्हणून त्या वेदांच्या रुच्या हे गवळणी झाल्या होत्या महाराज. आणि चंद्राच्या 16 काला आणि सूर्याच्या 12 काला ह्या गोपी झाल्या होत्या महाराज. बघा तुम्ही चिंतन कसं ते. ऐशा गोपी का त्या कामा तोरणारी, ऐशा गोपिका त्या कामधुर नारी देखावया हारी, चित्त विवळ केले कावया रे. निमिष माने आज करिता रे. 12-16 मिळून परस्परी हो. 12-16 मिळून परस्परी हो. ऐशा गोपिका त्या कामातून, ऐशा गोपिका त्या कामातून त्या 12 आणि 16 आहेत महाराज. तुम्ही हरिपाठामध्ये नाथबाबाच्या म्हणतात तुम्ही सुद्धा 12-16 जणी हरीशी नेनती म्हणून फिरती
रात्रंदिवस त्या 12 आणि 16 त्या गोपी झाल्या महाराज. म्हणजे सांगितलं देवा आम्ही साधना करणार आहेत, पण आम्ही साधना करताना आम्ही तिथं येऊत, आम्ही गोपी होत, पण आम्हाला तुमच्याकडे दर्शनाला येताना स्नान करावा असा आग्रह नसावा. भगवान म्हणले झोपेतून उठल्या उठल्या आपल्याकडे यायचं महाराज. म्हणून काही काही गोपी का दंत धावनाचा मुखा माझी हात, दात घाशीतच गोपीबाई गेली ती महाराज. कारण का भगवान म्हणतात तुम्हाला नियमावली नाही, कारण नामचिंतना सर्वात मोठी एक असेल गोष्ट कोणती, याला आचारसंहिता नाही नामचिंतन. कारण का का तुम्हाला महाराज म्हणतात ज्ञानोबाने आचारसंहिता काढून टाक, नाम जप यज्ञ तो परम बाधून शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्मा धर्म नाम परम पावन वेदार्थी. ज्ञानोबाराय म्हणतात नामचिंतन असं श्रेष्ठ आहे, याला कुठलीच आचारसंहिता नाही, नाम नियमावली नाही. म्हणून तर महाराज म्हणून गोट सर्व भावी न लगे आंघोळी तोंड धुवावे, अर्थ चाड जीवे न लगे भ्यावे संसारा. तुकोबारा म्हणले ह्याला तोंड धुवूनच असं काही विषय नाही महाराज. जसं तुम्हाला चिंतन नाही तरी महाराज म्हणजे स्वराचीच गरज असं बी नाही बरं का. नये जरी तुझ दिदला सुस्वर नाही, तुकोबारा म्हणले नामचिंतनाला स्वराची गरज नाही, भजनाला मात्र स्वर लागतो महाराज. इथं हे प्रमाण लागू पडत नाही. काही इकडं स्वर नसले की तुकोबारा म्हणजे नाही जरी ती तिकडं म्हणली ती, इथं नाही. इथं चाल म्हणताना ताला स्वराचीच गरज आहे. का भागते तसं काही हे राम निरे गा बापा गरे निरे सा म्हणून पाहिजे रे महाराज. हे का रे. आणि काही येडपट आहे हे हरी घरी इकडे बघा धंदा लय मध्ये मध्ये करायचं ना त्यांना. मी म्हणतो जमत नाही ना, राहू द्या, आहेत ना म्हणायला सगळे, पण ते तुमचं माईक घेणार, मला म्हणू द्या तुम्ही पण आलं पाहिजे ना. हरिपाठ चुक देतो महाराज, हरिपाठाला माईक घेतलं एक जणानं, मला माईक द्या तुम्ही घ्या. आणि हरिपाठ एक तर तोंडात एक पांढरी पट्टी नाही, किती अवघड आहे आता. पण नाही मग हरिपाठ म्हणायचे, नाम मंत्र जप कुठं जाईल पाप, तुमच्याच घराकडे घेऊन आता कुठं जाणार आहे बाप. एक म्हणलं तर एक घोडं म्हणलं तर मी असला कार्यक्रम असतो. मग ते आता सांगले गायक असल्यावर म्हणू द्याव का नाही, पण ते म्हणू देत नाहीत. आमचा मान गेली ना तुमची मान सगळी, ह्याचा मान आला. हे पोरं शिकायलेत आता. आता मला काय म्हणायचं बाबा, आता ही तरुण पिढी शिकली का नाही, आता ह्यांना संधी त्याचा आता होई ना. कारण आपलं नामदेव रामली मी नाही हो, गाता येईल आणि बाकीच्यानी हरी हरी मी म्हणालो का असं. नामदेवराय म्हणले मधी मधी करू नये असं, नामदेवराय म्हणले असं खेळ. कारण हे आलं पाहिजे महाराज. कुठली गोष्ट वयाची मर्यादा आहे बाबा. कोणतेही काम वेळ गेल्यावर पुन्हा काही कामाचं. आता शेजाऱ्याचा कापूस कमराला लागलाय आणि हे पुन्हा रान नीट करायच्या नादी लागलाय शेजारी, केव्हा सापडेल त्याला. आता ही त्याचा गुडघा फवारायचे 2-4 झाल्यात आणि म्हणते मी आता सरकी लावायचा विचार करत. नका राहू द्या, आता एखादं कोपरं इकाच तुम्ही आता, तुमची योग्यताच तेवढी म्हणणं. आता ती बघा ना शेजारी कुठे गेलाय. ती रोज सांगत असतो अवकात बघून चौकात थांब जा, डोसक्याला ताण होत नसते मग आपला. पण ती माणसं वयाच्या मानाने राहतो. आता पुन्हा मला सांग काय उपयोग इकडून आता 90च्या पुढे आल्यावर महाराज मला देव करा वाटायला नका. 1-2 नातरुंड घ्या ना सांभाळीत बसा आता नका. आमच्या 2-2 नातरुंड घेतात. विना घेणार आहे पण नातरुंड घेणार, विना घेत नाहीत. आता विना घ्यायचं तर पाय पडतात का तुमचे. आता विना घ्यायचं पाय पडतात का लोक. आता तुम्ही 2 लेकरं घेऊन या बरं तुमची आणि 2 तास उभा राहा. वा 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 वा, लक्ष ठेवा. मानावं लागले काही का असताना.
आता बोललेच नाही पण आता काय आता हा नाही का नाही आता आम्ही वाळवंटातच पेरणी केली सगळी विठ्ठल पण बाबा सुखी तुम्हीच आहेत खरी सुखी तुम्हीच आहेत गॅरंटी सांगतो तुम्हाला तुमच्यासारखा आनंद जगात कोणाला मिळणार नाही महाराज हे आमचं सगळं बोला पुंडलिक मध्ये चालू आहे आता का हे नाही बघा फक्त लग्नाच्या दिवशी आम्ही हसलेलो एक दिवशी लग्नाच्या दिवशी फक्त आणि दुसऱ्या दिवशी पासून जे रडायलो अजून बी रडणं चालू आहे आमचं अजून बंद झालेलं तुम्ही अजून बघा लग्नाच्या दिवशी नवरदेवाला राम राम करा लग्नाच्या दिवशी मंडपामध्ये असं मांडव असते स्टेज असते मोकार गाबडी असते 2-4 नाही वजन असते नवरदेवाचं राम राम नवरदेव राम राम फुल रेंज असते त्या लग्नाच्या दिवशी राम राम बर लग्न झाल्यावर त्याला 2 वर्षाने भेटा राम राम आलो 2 काड्या खाली 1-2 लेकरं झाल्यावर भेटा त्याला राम राम महाराज मजाच नाही याच्यात आला शेवटच्या काडीवर आला त्याच्या घरात भांडणं होता आपल्या हातात पत्रिका असावं सप्त्याची जय हरी महाराज हाय का एखादा सप्ताह समजा आता हे कवरेज क्षेत्राच्या पुन्हा नसते त्याला काळ आणि वेळ असते महाराज त्याचं कारण काय आणि संगीत भजन जे आहे ही ते काळातच आलं पाहिजे महाराज आणि ते काळ जर उलटून गेला पुन्हा जमत नाही मरूच तर बी जमत नाही आता जे तुम्हाला जमलं हे अजून 20 वर्षानंतर तुमच्याकडे जो कोणी आलं तो उपयोग होणार नाही कोणता बी कालखंड असतो मान त्या कालखंडामध्ये ते जमतं आता तुम्ही चक्रधार काय तुम्हाला जेवढं तुम्हाला बसवायचं तेवढं आज बसू शकतात अजून 40-50 वर्षानंतर काहीच होऊ शकणार नाही कारण कोणता बी काळ असतो महाराज त्या काळामध्येच भगवान शंकराचं साधन आहे हरीचं साधन कोणाचं आहे भगवान शंकराचं हरीचं साधन कोणाचं आहे गोपिकाचं साधन आहे महाराज हरीचं साधन अनेक म्हणून भगवान शंकराचं साधन असल्यामुळे म्हणून माऊली म्हणतात हरिमुखी म्हणा म्हणून नाथ महाराज म्हणतात हरिमुखी गाता म्हणून तुकोबारा म्हणतात हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ का कारण हरीचं साधन जगाच्या पाठीवर सर्वश्रेष्ठ साधन आहे महाराज या साधनासारखं जगात कोणतं साधन नाही आणि या साधनानं महाराज जगाचा जो मालक आहे ब्रह्मांडाचा मालक महाराज नाथ बाबाकडे हरीचं साधन होतं आणि हरीच्या साधनामुळं 36 वर्ष जगाच्या मालकानं तिथं काम केलं महाराज 12 वर्ष चंदन उगाळून 12 वर्ष कावडीनं पाणी वाहिलं महाराज कशाची ताकद आहे फक्त हरीच्या साधनाची महाराज ही नामाची ताकद आहे जसं आपले स्वानंद गीते बाबांनी काय साधना केली फक्त हरीची साधना केली म्हणजे जगाच्या मालकानं काम केलं महाराज जगाच्या मालकानं त्याचं कारण काय हे हरीचं साधन आहे आणि हरीचं साधन जर केलं बाकीचे साधना करायची गरज सुद्धा नाही मग महाराज म्हणतात करा रे बापांनो आणि साधन हरीचे झणी करणीचे करू नका कारण तुम्ही इतर साधनाच्या नादी लागताल ती साधनं आपल्या हाती लागणार नाहीत कारण का कालखंड होऊन गेलेला आहे तो आता मग आता सगळ्यात सोपे वर्म आम्हा सांगितले संधी आणि हाती टाळदिंडी घेऊन नाचा हे सगळ्यात सोपं साधन आहे महाराज म्हणले आता हे साधन असल्यामुळं या साधनानं अनेक साधकाचा उद्धार झालेला आहे नाथ बाबा एकदा पैठणवरून अंबाजोगाईला आले अंबाजोगाईमध्ये दासोपंत स्वामी होते ज्यांनी गीतेवर लाखो वब्या तयार केल्या होत्या आणि एका कापडावर लिहून काढल्या त्याला म्हणायचं पासोडी म्हणायचं त्याला त्याच्यावर लेखन केलं त्यांनी एवढा मोठा भव्य दिव्य ग्रंथ नाथ बाबा आले अंबाजोगाईला आणि आल्यानंतर मग दासोपंत स्वामीकडे गेले पण दासोपंत स्वामीची बी ताकद साधी नव्हती महाराज ते होते दत्त संप्रदायाचे दासोपंत स्वामी आणि दत्त संप्रदायाचे असल्यामुळं दत्त भगवान रोज त्यांच्याकडे दुपारी येत होते भेटायला त्यांना आणि सोकट्या खेळायचे कधी रोज सोकट्या खेळायचे ते अर्धा तास 1 तास रोज त्यांचा नियम होता आता दत्त प्रभू ज्यांच्या घरी आता ते साधारण असेल का व्यक्ती महाराज साधारण दासोपंत स्वामी खूप मोठे होते योगा कोणा नाथबाबा आले पण नाथबाबाचा बी अधिकार साधा नाही महाराज
नाथबाबा आहे ते स्वतः ज्ञानी याचा एका आणि नाम याचा तुका. ज्ञानोबाराच्या नंतरचा अवतार म्हणजे नाथ महाराज. आता नाथ महाराज आले तिथं, आल्यानंतर त्यांनी ज्ञानेश्वरी वाचली आणि पाहिलं दासपंतांनी. त्यांनी आता काय वाचतो म्हणले ज्ञानेश्वरी आहे. असं आहे का? किती ओव्या आहेत म्हणले? 700 श्लोकावर 9037 ओव्या आहेत. ते म्हणले नाथ महाराज हे फक्त 9000च ओव्या आहेत म्हणजे ह्यांच्याकडं, पण माझ्याकडे लाखो ओव्या केल्यात म्हणजे, लाखो ओव्या गीतेवरच. किती? लाखो. बघा ना म्हणजे आपली पासोडी इथे इतका मोठा ग्रंथ आहे. पण नाथबाबा आहेत. नाथबाबा म्हणजे कसं असतं, काही काही ग्रंथ आकारानं मोठे असतात, विचारानं लहान असतात. आणि काही काही ग्रंथ आकारानं लहान असतात पण विचारानं मात्र मोठे असतात. ठीक आहे नाही? अजूनही बघा तुम्ही, बरेच सरासरी खूप श्रीमंत माणसं असतात, त्याला कधीच पट्टी देणार नाही. सर्वसाधारण माणसं लवकर दे, पण ते मात्र किती द्यायची यंदा, किती लावली तुम्ही सर्वांनी, एवढी काय करायची, देऊच नको. मला तर लय अनुभव. मला मी पट्टी माग गेलो एकदम परळीमध्ये एक जणाकडे, सकाळी सकाळी गेलो. मग जय रे महाराज, जय रे. सकाळी सकाळी आलात म्हणलं, रात्री शुद्धीवर नसतात ना. मग सकाळी आलो म्हणलं, असं आहे का म्हणले. बरोबर काकडे म्हणलं, सप्त्याची पट्टी. सप्ताह म्हणजे काय म्हणलं, तुमचं गंगा पूजन. आता सप्ताहाचं माहित नाही, इतके माग गेलेले गिराईक महाराजी. मला सांगा तुम्ही काय दिवे लावणार भविष्यामध्ये? आता जरा का नुसतं चांगलं बोलता आलं की विठाल विठाल इकडं देत नाहीत महाराज पैसे, सगळा पैसा त्यांचा दवाखान्याचा जात आहे महाराज. तिकडं भरती करते आणि प्रेमानं सांग नाही महाराज, मी गेल्या महिन्यामध्ये ना 15 दिवस ICU ला होतो, जसं काय स्वर्गामध्ये होता. काय स्वामी सांगायची गरज आहे? हाय का ते वारकरी ICU ला जायची गरज आहे का आपल्याला? काहीतरी काही गरज नाही आपल्याला, काही गरज अजून गेलो नाहीत महाराज कधी. आपण काही गरजच नाही. रोज फुकट खायची सोबत घ्यायला रोग येईल आपल्याला, येत नाही रोग महाराज, अजिबात येत नाही महाराज. काय पण बाबा 1-2 रोग आलेच माझ्याकडे महाराज. कोरोना माझ्याच घरी आलता, आपल्याच घरी नशीब मुक्कामाला. सगळे परळी सोडीन माझ्याच घर धरलं त्यानं. आणि कोरोना बी लय बदमाश बाबा. कोरोना गायकाला झाला नाही, कोरोना वादकाला झाला नाही, सगळी धरली ती कीर्तनकारच त्यानं. तुम्हाला महाराज तुम्हाला कस काय कोरोना झाला? तुम्ही का हलगट आहे का? माणूस झाला त्याला का? मला कस काय? जन्मो जन्म्यामी सापडा सूप गेली. मजा झाला ती. पण कोरोनात मजा होती महाराज. एकटाच रूम मध्ये आराम का मामला आहे. त्या नाकात नळ्या, बारीक. फक्त एकच वाईट होतं बाबा, जवळ कोणी येत नव्हतं. जगदंबा सुद्धा नाही आली बिचारी ती. बोल भवानी माते की. आई राजा हिच. अहो मला कोरोना झाला म्हणलं, ती रडायला आयो म्हणलं, मेलो नाही अजून. काय येड्याचा रडायचाच नाद महाराज म्हणून मेल्यावर. आणि बरं रडायचं लईच नाद महाराज, कमाल आहे. पण मेल्यावर सुद्धा लईच. पण काय ओळी मला बांधकाम असते महाराज. अगदी खर्जातून सर्व मायो लय जबरदस्त महाराज. त्यांचं रडणं ऐकूनच माणूस मरल चांगलं एखादं. आणि काही म्हणून रडते तो. एक म्हातारा मिळेल तिथं, बाबा मला एकदा बोला. त्यानं मला ते चाला ती बोलत असं होईल आता, बाबा मला सोडून गेलात का? जा संगच. मग काय त्याला एवढं मला बोलून गेला नाहीत, मिस कॉल देईल ती का काय. आणि माणसं कुणाला एक मरत नाही. लय दलिंदर माणसं काही काय मरणार संध्याकाळी.
आणि पिरणीच्या तोंडाला. लयच भांगार गिराईक का महाराजी. एक तर दिवसभर माणसं पिरणीच्या नादानं भाकरा तुकडा खात नाहीत आपलं. संध्याकाळी जेव्हा म्हणलं दिवसभर राब राब आले गेलेच कारभारी. ते कपाळाला रोकडा आणि ते वार घालायलेल्या. आता किती वार बसते बरं एवढीशा पटकरानं आता विनाकारण. आणि ते गेले आणि पुन्हा रात्रभर पाहुणे जाग, दिवसभर उपाशी, पुन्हा रात्री उपाशी. नाही आमच्या गल्लीत असं की एक जण मेलं संध्याकाळी. पोरं म्हणले महाराज बघा कुठे येते. आता मी आलो कीर्तन, ते म्हणजे महाराज कुठे, आपण लांब आहे रे आता. आता म्हणजे गेलं ते आपलं शेजारी. आता म्हणलं जाऊ द्या म्हणलं आता काय करा, आता सकाळी लवकर येतो म्हणलं. आता रात्रभर जागा तुम्ही म्हणले महाराज सकाळी तर लवकर या बरं का. रात्रभर जागून आता सकाळी तरी अरे म्हणलं सकाळी आले आहे तुम्ही काळजी करू नका. मग कीर्तनावरून गेलो, अगोदर घरी गेलो, ते पैसे काढून ठेवले म्हणजे बाटाबाटी होणी म्हणून काढून ठेवले. मग गेलो तिकडं. आता पहिलं काम काय, त्याला उचलून आंघोळ घालणं. दुसरं काय आता, हा नाही काम काय दुसरं. मग आम्ही म्हणलं तुम्ही पहिले कोण धरा, मी आले कोण धरतो. आम्ही दोघांनी उचलून घेतलं त्याला. आणि त्या 2-4 म्हाताऱ्या, महाराज कुठं न्यायलात माझ्या बाबाला. म्हणलं कीर्तनाला. त्याला आणतो इकडं. ते का गायक आहे का वादक आहे, त्याला कुठं न्यायला. त्याचं काय लोणचं घालू आहे तिकडे नेऊन. आता काही बी मानले महाराज मेल्यावर रडू द्या बाबा. मला एक वाईट वाटतं महाराज, लग्नात रडायची गरज आहे का लग्नात. बरं आता झालं असं ना तुमचं काही, हां आता मला सांगा. आता आपण जे पत्नीला घेऊन येतात हे त्यांच्या आपण जबरदस्ती का त्यांच्या मानं नाही बरं. सगळा खेळ सगळं लग्न आनंदानं पार पडते बघा. सगळं लग्न बघा तुम्ही, नवरदेवाला वाजविण्यापासून काय आनंद असते महाराज. हाताला धरलं या म्हणून लगीन ठरलं या, हाताला धरलं या म्हणून लगीन ठरलं या. वाय वाजवता ते धडक 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 या बाबा या चरणावर साष्टांग प्रणिपात. वाय वाजव धडक 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 धडक. आणि त्या नवरदेवाला महाराज अजिबात धक्का लागू देत नाहीत. हरका बाजूला, हरका बाजूला. जसं ब्रह्मदेवाचा आजो सासराच आहे आता हे. मी म्हणलं ठीक आहे बाबा. जी मग येतोय आणि पुन्हा ती एकच असते बघा ती कलाट वाजायलेली. मीरा महबूब आया है, मेरा बेवकूफ आया. आणि मग ते ब्राह्मणा पैसे आल्यानंतर ब्राह्मण देवता लग्न लावताना 7 मंगलाष्टक झाल्यावर आपल्याला 8व्या मंगलाष्टक जागा करतात. 7 मंगलाष्टक झाल्यावर म्हणतात आता सावध सावधान घटिका संपूर्ण आली भरून, तुझी पायली भरून आली म्हणते काय. पण आपण काय जागेवर. आणि मग ती लग्न लागलं आणि ती मग आपली नवरी निघाली. मग एकच गाणं महाराज सगळ्या गावाला रडू येतोय महाराज. ते काय मतपेट्या पळवायले का काय, जाऊ दे त्याला. माझं लग्न लागलं मग मी माझी ट्रॉली हेडला जोडली, निघालो घेऊन. ह्या 10-15 महिला पडून म्हणलं मेलं काय कोणी आपल्या वराडामध्ये. आता ह्यांना रडा काय रोग आला आता येणार. बरं बाकीच्या महिला रडू द्या बाबा. त्याच्यात आघाडीला आमची सासू पुढं माय. म्हणलं काय नीट सांभाळा माय, नीट सांभाळा. म्हणजे विश्वास असले द्या नाही तर वापरत नाही. पुन्हा आळंदी जिंदाबाद. कुठं डोसक्याला धान डोक्याला खोला गेला कर. विठ्ठल सगळा मी म्हणत नाही महाराज. महाराज सांगतात दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा
भगवान स्वतः 12व्या अध्यायामध्ये चिंतन आहे त्यांचं. तेषाम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थमय्या विशित चेतसा. एरवी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोरांडवागी. नामाची या सहस्त्रवरी नावा या अवधारी सजुनिया संसारी तारू झालो. तुकोबाऱ्या म्हणतात भवसागर तरता भवसागर तरता कार्य करी तसा चिंता. एकदा त्याचे पायी घाला मिठी मूल निघे जगजी भावा एकासाठी खांदा आहे आपुलिया. आहेत ना महाराज आपल्यासाठी तारणारे ते महाराज. तर देव नसता आपले सद्गुरू हे दोनच तारू शकतात महाराज आपल्याला, बाकी कोणी तारू शकत. आणि सगळ्यात अति महत्वाचं जर असेल तत्व तर म्हणजे सद्गुरू तत्व महाराज. आणि सद्गुरू तत्वावर ज्याने निष्ठा ठेवली, बाबांची निष्ठा आहे का नाही सद्गुरूवर आपली, आणि निष्ठामुळे महाराज सगळं परमार्थ. म्हणजे तुम्ही आजपर्यंत बघतोय ज्यांनी सद्गुरू नितांत श्रांती गुरुवरे मारुतराव महाराज दष्टापूरकर प्रत्येक कीर्तनात आणि प्रत्येक 10 मिनिटाला गुरु महाराजाचं नाव काढायचे. त्यांनी आपल्या गुरुचं नाव काढायला आपण लाजायची गरज नाही. जसं माता मावल्या किती श्रीमंताचं लग्न असू द्या किंवा गरीबाचं लग्न असू द्या, पण नाव घेताना आपल्या पतीचं अट्टहासानं नाव घेतात महाराज. तसं आपल्या सद्गुरूचं नाव आपण अट्टहासानं घेणं गरजेचं महाराज. म्हणजे परमार्थ हा पूर्ण होतो महाराज. त्याचं कारण एक. आणि ज्ञानोबा राहायचं तुकोबा राहिला तर महाराज सद्गुरू स्वप्नात तुकोबाराला अनुग्रह मिळाला. काय भाग्यशाली संप्रदाय आपला महाराज की तुकोबा राहिला भगवंतानी स्वप्नात गेले आणि सांगितलं महाराज उठा मी अनुग्रह द्यायला आलो. नाव काय बाबाजी आपुली सांगितलं रे नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी. स्वप्नात दृष्टांत महाराज. आणि त्याच नावावर अख्खा चैतन्य सांप्रदाय तुकोबाराने चरवला महाराज. काय सद्गुरुनिष्ठा आहे महाराज. ही काय आहे गुरुनिष्ठा आहे. म्हणजे जिथं जिथं सद्गुरुनिष्ठा आहे महाराज. आणि परमार्थामध्ये परमार्थ करत असताना गुरुनिष्ठेशिवाय काही दुसरी साधना करायची, फक्त सद्गुरूची निष्ठा. एकदा ती साधना जर झाली बस महाराज धरितील हाती संत कृपावंत तर पाळी पण धरीनात आणि लळा त्यांचा. विठाल विठाल मग ही जी श्रद्धा आहे महाराज. आणि जिथं श्रद्धा आहे तिथं ज्ञान प्राप्त. श्रद्धावाम लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय ज्ञानम लब्धा परां शांती आचरेनादि गच्छती. मग ही जी ताकद आहे श्रद्धा, पण ही साधना सांगणारे सद्गुरू असा. ही कुठली साधना असू द्या महाराज, पण गुरुमुखातून उद्या महाराज साधना. कुणाच्या मुखातून येणं गरजेची गुरुमुखातून. एकदा गुरुच्या मुखातून आलेले अक्षर ते अक्षर नसतात. ज्ञानोबाला त्याला मंत्र म्हणतात. ज्ञानीच्या हरिपाठामध्ये ज्ञानदेवी मंत्र आणि हरिनामाचे शस्त्र आणि यमे कुळगोत्र. एकदा तुकोबाराला स्वप्नात सांगितलं बाबा मी रामकृष्ण हरी मंत्र दिला. तुकोबाराने त्याच मंत्र उघडा मंत्र जाणा आणि रामकृष्ण म्हणा. महाराजांनी काय ताकद मारायचा रामकृष्ण हरी मंत्राची, इतकी ताकद. तुकोबाराय माळशिरसला आले. पंढरपूरला येताना हनुमानजीचं मंदिर होतं. महाराज तिथं थांबले. थांबल्यानंतर बरीच मंडळी म्हणली महाराज आज मुक्काम आहे ना. म्हणले हो. मग कीर्तन करा आज. म्हणले ठीक आहे. पण काही लोक म्हणले महाराज पण खरं कीर्तन करा आता. कोणतं कीर्तन? खरं कीर्तन.
महाराज म्हणले या मग काय. दिवस मावळायला सगळं मंदिर गच भरलं. माळशिरसमध्ये हनुमानजीच्या मंदिरात सगळे लोक बसले. दिवस मावळ आता खरं कीर्तन, आता बोलायची गरज नाही, आता नुसतं रामकृष्ण हरी, आता खरं कीर्तन नाही ते. आता जे तुकोबारायनी दिवस मावळायला रामकृष्ण हरी सुरू केली, मध्यरात्री झालं तरी रामकृष्ण गाडी सरकल नाही. लोक म्हणले आज महाराज काही कीर्तन करायचा अंदाज दिसत नाही, जाऊ द्या म्हणले आता घरी गेलेलं बरं. मध्यरात्री सगळे लोक उठून गेले, महाराज सगळे गेले. महाराज म्हणजे जाऊ द्या सगळे गेले ते गेले, पण हनुमानजी होते आतमध्ये. हनुमानजी म्हणले महाराज अख्खं गाव जाऊ द्या सगळं, मला ते पण मला कीर्तन तुमचं आवडलं, हे खरं कीर्तन आहे रामकृष्ण हरी, हे कीर्तन तर मी भोगताय. मग हनुमानजी म्हणले महाराज आता आपल्या दोघातच कीर्तन म्हणले आता, पण मला बाहेर येता येत नाही, तुम्ही बाहेर आणि मी आतमध्ये. जे मध्यरात्रीपासून जवळपास पहाटपर्यंत दोघे उड्या मारेल महाराज, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. उड्या मारून मारून महाराज पहाट महाराज दोघही आडवे पडले. महाराज दोघे आडवे पडले, हनुमानजी आडवे पडले आणि तुकोबाराय सुद्धा आडवे पडले. पण तुकोबाराय पडल्यानंतर काकड्यासाठी उभा राहिले. पण हनुमानजी त्यावेळेस आडवे पडलेत, अजून मी माळशिरसला आडवेच मारुतीत अजून उभा राहिलेले नाहीत. ही रामकृष्ण हरी मंत्राची ताकद आहे. आमच्याकडे बी आडवे नाही पण उभे पडतात. मला बाबा नवर वाटतंय बघी, एवढा प्रयत्न करून तुम्ही उभा केले सगळं भांडवल आता हे, आणि एवढ्या वातावरणात एवढे टाळकरी, एवढे मृदंग वादक आहेत, एवढं सर्व पंक्ती चांगल्या आहे, जेवायला चांगले, आणि तरी जर कीर्तनादी माणसं उदास असतील, ह्यांना कोणतं बक्षीस द्यावं बरं नेमकं असल्या वातावरणात. राम राम रेम रेम पांढर संख्या, एवढ्या वातावरणात तुला जर प्रसन्नता नाही, तू होणार आहेस कुठं प्रसन्न? मसवनाट्यात जातो का? मसवनाट्यात आता असल्या वातावरणात झोप येईल का बरं कोणाला तरी? असल्या वातावरणात, पण असल्या वातावरणात जरी एखादा रामकृष्ण हरीला झोपला, भाग्यवान विजेता म्हणायचे त्याला, भाग्यवान विजेता महाराज. त्याची इतका भाग्यवान. आणि खरे बाबा बरेच लोक तक्रारी त्याच आहेत महाराज, कुठे बी गेलं का नाही मोठ्या मोठ्या बंगल्यात, नाही ना महाराज मला झोपच येत नाही. काकडेला ये मग, झोप येत नाही तर मी काय करू आता? झोप येत नाही काही नाही, ह्यांची बंगली नुसते बघायलाच बाबा. उलट आपण वारकरी चांगले महाराज, पडल्या पडल्या झोप लागते आपल्याला. मागणं पुढून गोसाई रड काय देणं घेणे आपल्यासारख्याला मला. हे काही नाही मोठी मोठी बंगली नुसते बघायला. 4 मजली बांधली, बरं झालं मग. अरे महाराज मी स्वतः बांधली, मिस्त्री नव्हते का? तुम्ही बांधले, आमच्या काय बापाचं वेगळं ना. आणि जे महाराज 4 मजली ओमान न्यायले वरी दाखवायला, तिथून एका चहाच्या कपावर बाबा परवडते तरी का ते आता. पण तिथून नेलं, तिथून मला खाली आणलंय पुन्हा, आणि मग त्यानं बेडरूम दाखवली, तशी बेडरूम. महाराज ही माझी बेडरूम आहे. म्हणलं छान आहे, किती बेड असेल पण पत्राचा शेडच आहे म्हणलं तुला शेवटी, हे लक्षात घे. बेडरूम आहे महाराज. हे पलंग का नाही, दिल्लीहून आणलाय, गादी मुंबईहून आणली आपण. गादीचं वैशिष्ट्य आहे महाराज, एकदा वरी पडलं ना 3दा वरी जाते माणूस असं. म्हणलं बरं झालं मग. झोपा पलंगावर. नाही ना मला महाराज, डॉक्टर म्हणले खाली झोपा. माझ्या पलंगाला पेट्रोल टाकून फुगा मला कुठे नेऊन. मग कशा म्हणायलो, तुम्हाला उपभोग घेता येतात का? उपभोग घेता येतात का? मग उलट त्यांच्या बंगल्यात आपण आनंदाने राहतो महाराज, आपल्याला रोगच नाही काय महाराज. अजून बी आपल्याला काही रोग नाही, शुगर नाही, बिगर नाही, कच्छ नाही महाराज. ह्याला रोग येईल बाबा, असं पाया पडायचा नाही, वर्षभर येत नाही रोग माझ्याकडं. तर महात्म्याच्या पाया पडल्यावर रोग येत नसतो महाराज. शुगर नाही, काही लोक नाही, हे बाळा चपाती काढून घे, हे बाळा भात पण काढून घे, हे बाळा नुकती पण काढून घे रे, लोणचं पण काढून घे, पापड तर खातच नाही, हे शेंगदाणे नको रे, नको नको नको, मीठ पण काढून घे. काय खातो काय रे पांढरे आता तू? काय राहिले काय आता आठवमध्ये? काय राहिले आता? काहीतरी पदार्थ काढला का वाढलेला मी थोडा तरी खाल्ला का नाही? सगळं काढीच नाही. काय रोग आहे ना, आहे बिघडत नाही महाराज. त्याचं कारण काय? नामस्मरण आहे. असे बाबासारखे महात्मे आले, दर्शन झालं, बस झालं. आपल्याला काय राहतं महाराज? त्यांचे पाय ताकद असते महाराज. हे महात्मे असतात महाराज. हे काय असतात? आणि जी गुरुनिष्ठा आहे ज्यांच्याकडं, ते महापुरुष असतात महाराज. आणि त्या महापुरुषाचं दर्शन घेतलं ना, दर्शनीय प्रशस्ती
पुण्य पुरुष ही ताकद असते मला त्यांच्या चरणामध्ये. म्हणून बाबा सुद्धा ते आता एवढा वेळात वेळ काढून बघा ना महाराज कीर्तन करून इथं आलेत महाराज. ठीक आहे ना, किती धावपळे महाराज. बरं आता मला एक सांगा, काय त्यांचा अट्टहास काय? फक्त वाढा वया सुख सुख भक्तिभाव आणि कुळाचारी नाम विठोबाची. अहो ते नसते बी इथं आले कीर्तनाला तरी आपला काय आग्रह केला असता का म्हणून जाऊन झोपून राहिले असते ते आरामशी. एक कीर्तन झाले आपलं, काय अडचण नाही. पण नाही महाराज, कारण आपण जर नाही जावं तर उभा केलेलं भांडवल आहे. आपल्याला श्रोत्याला तिथं जाऊन प्रबोधन करायचं आहे. पुन्हा कीर्तन झाल्यावर तास 2 तास खाते लावून पुन्हा इथं उद्याचं नियोजन वगैरे. का ही संताची ताकद आहे महाराज. हे कोण करू शकतात? संत. आपण आपल्या घरासाठी धडपड करतो, पण संप्रदायासाठी धडपड करणारी हे एवढेच असतात महाराज. बाकी कोणी संप्रदायासाठी धडपड करत नाही. म्हणून ह्यांना संत म्हणतात महाराज. आपण संत का होत नाहीत? आपण परमार्थाची कधीच किंमत केली नाही महाराज. कधी फक्त आपलं वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, ह्याच्या पलीकडे आपली गाडी सरकत नाही. पण ह्या संत मात्र तसं नसतं महाराज. फक्त परमार्थ एक परमार्थ, अज्ञानी लावावे सन्मान. ह्याच्या पलीकडे उद्योगच नाही. हे संत म्हणायचं. विठ्ठल विठ्ठल हलो 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 विठाला 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 हलो. मोठी कल्पना आहे बरं ही नारळी सप्त्याची महाराज. की त्याचं एक कारण आहे. हे सप्त्याचे आयोजन म्हणजे काय, की प्रत्येकाला आपल्या फडावल्याला वर्षातून एकदा तरी सगळ्याच्या भेटीगाठी होतात. बरोबर आहे. आणि एकमेकाला आपण भेटतो, एकमेकाला विचाराची देवाणघेवाण होतो. म्हणून ते नारळी सप्त्याचं नियोजन महाराज, की सगळ्या आपल्या फडावरली माणसं ह्या सप्त्याच्या निमित्ताने वर्षातून तरी एकदा सगळी ह्या, नाहीतर प्रत्येक जण एवढं आपण एकत्र येऊ शकत नाहीत का. कारण प्रत्येक हे माझा व्याप आहे. पण तुम्ही योजना चांगली काढली बाबा, की सगळ्याला एकत्रित आणा. म्हणून ह्यांचं छत्र विशाल आहे, म्हणून खाली आपण खुशाल आहेत महाराज. हे लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे नारळी सप्ताह जे आहे त्याचं कारण आहे महाराज. बाबांनी सगळ्याची मूठ बांधली आणि प्रत्येक गावाला संधी, की तुम्हाला अन्नदानाची संधी भेटावी, तुम्हालाही सद्गुरू सीताराम बाबाचा प्रसाद भेटावा, तुम्हालाही गीते बाबाचा प्रसाद भेटावा, आणि तुम्हालाही सर्व संत तुमच्यापर्यंत यावे. ही ताकद आहे महाराज. म्हणून आम्ही गुरुवारी दादा माऊली साखरवाडीचे दादा आमची नेहमी सांगायचे, ते प्रत्येकाच्या पाया पडत होते आमचे दादा. मी म्हणलं दादा तुम्ही सगळ्याच्या पती म्हणजे कसं असतं, जग देव तरी पायाची पडावी आणि त्यांच्या स्वभावे चाडक आहे. त्यांनी म्हणले अरे जग आहे हे सगळं देव म्हणून पाया पडायचं, त्यांचा स्वभाव बघायचा नाही. ही संताची भूमिका असते महाराज. मग हे संत या माध्यमामधून अख्ख्या हरी भजनी धवळीले जग आणि चुकविला लाग कळी काळाचा. विठ्ठल विठ्ठल करा रे बापानो साधना हरीचे झणी करणीचे करू नका. बरं, मग ही साधना करून आम्हाला फल काय मिळेल? अभंग. जिने नवे जन्म यमाची यातना, जिने नवे जन्म यमाची यातना, नवे जन्म यमाची यातना, जिने 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 नवे जन्म यमाची यातना, ईशिया साधना करा काही, ऐशिया साधना करा काही, ईशिया साधना करा काही, ईशिया साधना करा, ऐशिया साधना करा काही, ऐशिया साधना करा काही, ईशिया साधना करा ओ साधना करा, हरिमुखी गाता हर बली चिंता, 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 हरिमुखी गाता हर बली
मुखे गाता हर बरे गाता हर बरे महाराज म्हणतात ही साधना काय करू शकते, या साधनेचं फल काय. तुम्ही असं करा की या साधनेनं पुन्हा जन्माला यायची गरज जेणे नाही जन्म आणि यमाची यातना. असे साधना येते महाराज, अशी साधना करा तुम्ही. बरं महाराज, जन्माला काय येतात आपण? जन्माला येण्याची 3 कारण आहेत आपल्याकडं. जन्माला येण्याचं पहिलं कारण आहे कर्म, दुसरं कारण आहे वासना आणि तिसरं कारण आहे पाप आणि पुण्य. अगोदर ज्ञानोबरापासून सुरुवात करू. माऊली तुमचं काय मत आहे ह्याच्या? माऊली म्हणले बरोबर आहे, जन्माला यायला कर्म कारणीभूत का. अगा कर्मी जाईव रावे ते सुखदुःखी फळा यावे ते भोगावया यावे देहाये का. माऊली म्हणजे जे कर्म आहे ना ते भोगण्यासाठी. नाथ मला उलट म्हणतात, जे भोगलं ना आता नवीन नाही, केले कर्म झाले तिची भोग आले आणि उपजले मेले ऐशे गेले. जे आपण केलंय ना, आणि प्रत्येकाचं कर्म चुकतं बरं का महाराज, असं तुम्हाला वाटतं का? त्याचं कारण आहे देवाचं सुद्धा कर्म चुकलं एकदा भगवंताचं. कर्मे राम वनवासा गेला, कर्मे राम पावला, कर्मे रावण जय पावला, योग घडला सीता देवी गेला, कर्मे दशरथ योग गेला, कर्मे रावण वनवास गेला वियोग घडला सीता दे सीता दे. रामपूर मला विचारलं, भगवान तुम्ही तर जगाचे मालक आहेत आणि तुम्ही स्वतः गीतेमध्ये सांगितलंय, म्या बोलिल्या, म्या चालविल्या, म्या हलविल्या, प्राणो हाले जो जगाती साडी तामी. एवढी तुमची सत्ता आहे सगळी, मग तुम्हाला इकडं वनात काय यावं लागलं? भगवान म्हणले माझं कर्म आहे, मला कर्मानं वनामध्ये आणलं, मी आलेलो नाही. महाराज तुम्ही कसं काय कर्म चुकलं? कर्म कृतयुगामध्ये विश्वमोहिनीचं स्वयंवर होतं, विश्वमोहिनीचं. आणि विश्वमोहिनीचं स्वयंवर असल्यामुळं ज्याच्या गळ्यामध्ये माळ पडेल त्याच्याशी लग्न होणार होतं. मग त्या विवाह सोहळ्याला स्वयंवराला बरेच देवादिक गेले महाराज, ऋषी मुनी जपी तपी संन्यासी. चला म्हणले फार्म भरा, काय अडचण आहे. निघालीच, सगळी निघाली. ही वार्ता नारदाला कळाली की स्वयंवर विश्वमोहिनीचं. मग नारदाला वाटलं आपण बी बघू, जमलं तर जमलं आपलं. ते भगवंताकडे गेले, म्हणजे देवा, म्हणजे काय एवढा विना सांभाळा. म्हणजे का नाही, मी स्वयंवराला चाललो. भगवान म्हणले तुमचं काय लग्न करायचं काय? म्हणजे जमलं तर जमलं, प्रयत्नांती परमेश्वर. विठ्ठल त्यांनी म्हणले नारदा तुम्हाला लग्न करायचंय? महाराज 24 तास ज्याच्या गळ्यात विण आहे ते सुद्धा बदललंय. आपल्याकडचं कुठं 2 मिनिटं येतं विना महाराज, बाकीच्याच काय बोलावं होतं. भगवान म्हणले नारदा तुम्हाला लग्न करायचं म्हणजे काय त्याला फरक पडतो म्हणले. भगवान म्हणले आता हे बरं येणं द्यायचं कोणाकडे? सगळ्यात मोठी समस्या येण्याची. आता सगळ्यात समस्या कोणती? येणारच माणसं मिळणार मला सध्या. आता फडामुळे तुम्हाला अडचण, पण वैयक्तिक सप्ताह लय येण्याची अडचण. येणंच घेणं कोणी कीर्तनाचं. बरं काय घेणं घेतलं त्या सोडाय बी कोणी येणं, त्याच्यावर नदीच लागत नाही कोणी. आमचा एक मित्र होता, ते गेलो सप्त्याला, त्या येत नव्हतं पारावर कधी, पण ते माझा क्लासमेट होता. म्हणलं सप्त्याला येत नाही गडी, म्हणलं महाराज मी पट्टी देत असतो, मोकळा होत असतो. अरे म्हणलं चल कीर्तनाला काय होईल त्याला. ते आलं ना माझ्या भरोश्यावर. लोक म्हणजे महाराज कधीच येत नाही, आले ते. म्हणलं हो आलेत काय का असा ना, नाही म्हणजे त्यांना येणं घ्या म्हणा. आता पहिल्यांदाच आलेत. आता म्हणलं माळकरी येते त्याची अडचण नाही. म्हणलं घेतात काय ना. म्हणलं किती वेळ? म्हणलं 2 तास असतो कीर्तनामध्ये. पण मग पारेकरी आता घेतात ते, पण खाली टाकता येत नाही बरं का. म्हणलं पाप असतंय ते. ते म्हणलं पण 2 तास म्हणलं कीर्तन झालं की संपलं. त्यानं माझ्या भरोश्यावर घेतला नाही ना. गावाली चतुर, कधीच येत नाही म्हणले. ही आज आलं ह्याला रात्रभर ताणायचं म्हणले. आता ह्याला सोडायचंच नाही. आता कीर्तन झाल्यावर गेले सगळी जिकडे तिकडे. काय मी गेलो एक जणाकडे आराम करायला. रात्रभर रामकृष्ण हरी सोडायच कोणी. मी सकाळी
उठलो, तोंड धुतलं, चहा पाणी केलं. म्हणलं चला आता पुढल्या गावाला ते म्हणून दर्शन घ्या. म्हणलं हनुमानजी ते दारातच रामकृष्ण हरी. अरे बापरे, इतक्या लवकर आला म्हणला, गेलोच नाही तर यायचा काय संबंध आहे? काय म्हणला, महाराज रात्रभर इथंच आहे म्हणला, कोणी सोडा येणार. एक काम करा म्हणला, तुम्ही थोडं घ्या. म्हणलं मला नको, तुला रात्रभर सोडायला मला दिवसभर जाऊ द्यायचे नाहीत. म्हणून जोग्याचा मामला हळूहळू मामला काय करा असते म्हणून नको म्हणून तिकडच बघून त्यांचं. विठ्ठल विठ्ठल आता पण नारद म्हणजे मला लग्नच करायचं. आता भगवान म्हणजे नारदा जाऊ द्या, तुम्ही काय ऐकणारच नाहीत. आता लग्न करायचं म्हणल्यावर म्हणले आणा इकडे ना. विना घेतला, पण म्हणजे लग्नाला जायला जरा सुशोभित व्हा. सुशोभित म्हणजे मेकअप. मेकअप शब्द लोक कळतो आपल्याला. मेकअप त्याचा लय नाद आहे मेकअपचा. मी म्हणतो तरुण पोरांना करू द्या महाराज मेकअप. म्हातारी माणसं मेकअप करायला तो 80च्या पुढली. कारण म्हणलं 80च्या पुढली गिरायक बाबा म्हणलं चला कीर्तनाला. बरं बरं महाराज मी जरा मेकअप करतो. पिकअप आलाय म्हणलं तुम्हाला नाही. आता ह्या गालात पाव किलो पावडर बसेल लावायचं कुठे नेमकं आता. आता हे गाल ह्या गालाचे भेटेला यायला आणि तरी म्हणतोय दोन्ही होट मध्ये गेले. महाराज मला लिपस्टिक लावायची. इथं लावू म्हणलं, आता होट तर मध्ये गेले तर लावायची कुठे नेमकी आता ते. मेकअप करा जरा आणि जा म्हणले. बरं बरं नारदानं सांगणं सुशोभित झाले महाराज. गेली लग्न पण देव लईच कलाकार आहे महाराज. भगवान म्हणले ह्यांचं लग्न झालं तर विनयची समस्या गंभीर आहे भाऊ म्हणले. आता मग देवानं काय केलं, गेटवर गेले नारद, ह्यांचं तोंडच माकडाचं केलं. पुन्हा नारदानं तोंड बघितलंच नाही, डायरेक्ट बसले बैठक घेऊन जाऊन. आता ते लाईन लागली सगळी. पण आता हे माकडाचं तोंड. आता माकडा तुम्हाला कशी काय माळ पडला गाड्यामध्ये. शेवटी भगवंताच्याच गाड्यात माळ पडली ती आणि भगवंताचं लग्न झालं. पण लग्न झालं मात्र नारदाला राग आला. म्हणजे देवा एवढे तुमचे लग्न झाले, आज बी तुम्हीच, मग एवढं आमचं लग्न होऊ दिलं असतं तर. भगवान म्हणजे नारदा काय तुम्हाला काय म्हणायचे नेमकं. काय म्हणजे तुमच्यामुळे माझं लग्न मोडलं ना ते. म्हणजे मी कशाला लग्न मोडू कोण. नाही नाही तुमच्यामुळेच मोडलं हे. म्हणले आरशात तोंड बघा तुमचं अगोदर जाऊन. नारद गेले बघितलं ते माकडाचं तोंड. म्हणजे ह्यानं घोटाळा झाला काही सगळा. आता पुन्हा भगवंतानं आल्यावर पुन्हा पहिल्यासारखं केलं. नारद म्हणले देवा जाऊ दे आता गोष्ट होऊन गेली. आता तरी एक सांगा, माझं माकडाचं तोंड झालंय का तुम्ही केलंय लग्नापुरतं. खरं सांगा. भगवान म्हणले तुमचं लग्न होणे म्हणजे माकडच होतं एवढ्यापुरतं. आता पहिल्यासारखं झालं म्हणले. बरोबर आहे म्हणले देवा माझं लग्न मोडणं ना, पण तुम्हाला सुद्धा म्हणले रामावतारामध्ये आपला शाप. म्हणले का तुमचं लग्न होईल पण नवरा बायको एकत्र कधी बसणार नाही. सीता लग्न होईल पण तुमच्याजवळ थांबणार नाही. रावण घेऊन जाणार पण ती आणण्यासाठी कोण्या तरी एका माकडाकडेच यावं लागलं. म्हणून ते हनुमानजीकडे जावं लागलं. महाराज विठाला विठाला कर्म आहे ना महाराज. कर्म चुकत नाही महाराज. कर्म राम वनवासा याला. आणि दुसरं कारण काय आहे, वासना. जन्म घेणे लागे तिची झाली अंगे हरिरूप. मग वासना ही सर्वात प्रबळ आहे महाराज. म्हणून वासना परत जन्माला आणती. आणि तुकोबार म्हणे वासना नाही पाप पुण्य करुणी आणि जन्मा येतो प्राणी. नरदेहा येवोनी हानी केली. महाराज म्हणतात 3 गोष्टी जन्माला परत आणतात. आणि हे जर करायचं असेल तर जेणे नये जन्म आणि यमाची यातना. अहो तुकोबार म्हणते जन्म नाही रे अनिक आणि तुका म्हणे माझी भाग. विठाला विठाला चला मला परत जन्म द्यायची गरज नाही का. तुम्ही एक काम करा, हे साधन इतकं श्रेष्ठ आहे. कुणी कुणी केलं महाराज हरिपाठामध्ये चिंतन आहे नाथ महाराजांच्यात. फार मोठे मोठीची यादी महाराज. शुक याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी. हरीशी जाणवणी हरी झाले. 4 लोकांची यादी. शुकाचार्य भगवान, दत्त मुनी, कपिल महामुनी. बरोबर आहे. ही ताकद जी आहे ना महाराज, ही ताकद अवधूतांनी सुद्धा दत्तात्रय प्रभूंनी, कपिल मुनी, शुकाची ही सगळी जी आली यादी कशामुळं, ही फक्त हरीची जाणून हरी झाले. कारण हे हरीचं साधन आहे. ते जर हरी झाले असतील आपल्याला काय अडचण आहे. नाथ महाराज म्हणजे मग ती साधना तुम्ही करा. या साधण्याचं फलद्रूप काय, तुम्हाला परत जन्माला यायची गरज, त्याची हमी आपली महाराज.
नेमका पुनर्जन्म न विद्यते, पुन्हा जन्माला यायची गरज नाही. विठाल विठाल बरं महाराज, जन्माला आल्यावर काय यमाची यातना. बरं यम काय साधीत का मारिती झोडीती यमाचे किंकर बहुसार. उलटनाथ महाराज हरिपाठामध्ये घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश. काळ वाट बघतो महाराज आपली. मग आपल्याला